या आणि टीम राजे बॉईज आपले बॅटर आहे सलामीची जोडी आहे ती आपण मैदानाच्या आतमध्ये क्षणाचाही विलंब न करता त्वरित पाठवून द्यायचंय. लाईट्स ऑन झालेली आहे आणि एक जबरदस्त चित्र आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या डे नाईट क्रिकेट फॉर्मॅटमधील असलेल्या या स्पर्धेचं आदरणीय निलेशजी पाटोळे यांच्या नावाने जो संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो NP स्पोर्ट आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 हा थरार मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहत आहे. डे नाईट फॉर्मॅटमधील या स्पर्धेत स्वतः विजयजी भगत साहेबांनाही आपण पाहिलं या स्पर्धेचा आनंद लुटत असताना त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवार आणि अख्तरभाई सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. कारण धर्मवीर चषकमधील एक वेगळी आठवण आम्ही त्यांची सातत्याने इथून मात्र ठेवली आहे. मी फलंदाजांना विनंती करतोय वारंवार पुकार तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय आपण या मैदानाच्या आतमध्ये आपण त्वरित या अजकांच्या सूचना आमच्यापर्यंत त्या पद्धतीने तशा पोहोचत आहेत. थोडंसं आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करा प्लीज. आमचे इथे प्रेक्षक राजा उपस्थित होत आहेत त्यांना आम्ही पुन्हा एकदा विनंती करतोय लकी ड्रॉचे कुपन्स तिथे मात्र दिले जात आहेत. आपण ते कलेक्ट करायचे आहेत आणि जो कोणी भाग्यवान विजेता इथे मात्र प्रेक्षक असेल त्याला आज 10,000 रुपयाचं पारितोषिक इथून मात्र पाहायला मिळेल. आणि अंतिम दिवस जे आपल्याला असेल त्याच्यामध्ये 2 भाग्यवान प्रेक्षक काढले जातील त्यांना 10,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि गर्दी झाली आहे तिथे आपल्या भाषेत म्हणायचं तर चुंबड माजली आहे असं म्हणायला इथून मात्र हरकत नाही आहे. आणि खूप सारा प्रेक्षक राजा आहे पण विनंती एकच असेल की शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला थांबणं इथे बंधनकारक असेल. जो प्रेक्षक राजा एखादी चिठ्ठी समजा इथे निघाली आणि तो प्रेक्षक राजा इथे उपस्थित नसेल तर मग आयोजन करता विचार करतील आणि दुसरी चिठ्ठी इथून मात्र उचलली जाईल. या गोष्टीची आपण इथून मात्र नोंद घ्या. अभि सर लाईट बिल्स काय हा भाड्याने घेतलं युनिटचे भाड्याने कसली 4 वर्ष झाली ती बॅटला. पहिले बाठ्याजवळ लगे केतन आता विनीत. त्यात सांगतो मी ही बॅट नाही सौरा वाडामुळे बाठ्याकडे होती काही बाठ्या वापराचा हो ना. सौरभ सौरभ सर्रास ज्या स्पर्धेमध्ये बेल्स यूज केले जातात खरं तर नाईट क्रिकेटमध्ये आपण पाहताय लाईटवाले बेल्स आणि त्याही मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा जमलेल्या सर्व प्रेक्षक राजाचं खेळाडू मित्रांचं मी समालोचक तेजस जोबी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत इथून मात्र आपलं करतोय. चला मॅचला आपण सुरुवात करूयात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना टीम राजे बॉईज संघाकडून पाहायला मिळते. आर्यन आणि हेमंत ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. ऑन स्ट्राईक आर्यनला आपण पाहताय. नाणेफेक विन झालाय हरिओम संघ आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांनी मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र स्वीकारलाय आमंत्रित केले गेले. कारण गोलंदाजीचा जो अटॅक गोलंदाजीचा जो मारा आहे तो आधीच्या मॅचमध्ये खूप सारा पॉवरफुल स्ट्रॉंगली सध्या तरी आजच्या दिवसामध्ये हरिओम या संघाकडून आपल्याला पाहायला मिळाला. फिरकी का जादूगर राहुलला आपण पाहिलं त्याच्यानंतर आपण सचिनला पाहिलं. अनेक असे गोलंदाज आहेत की ज्यांनी एक जबरदस्त गोलंदाजीचा नमुना इथून मात्र प्रस्थापित केला गेला आणि टीम किनवली संघाला इथून मात्र ऑल आऊट करण्यामध्ये
ते यशस्वी ठरले. आता मात्र तोच मनसुबा कायम ठेवून गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राहुल जोगाडिया सज्ज होत असताना रनअपमध्ये मिस्टेक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. मृत चेंडू घोषित केला गेला. डेड बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत इथून मात्र दर्शवत असताना पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा राहुल इथून मात्र सज्ज होईल. षटकात येईल. पहिलाच बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. दीपेश कडून चूक घडली पण त्याच्या समोर असणाऱ्या क्षेत्ररक्षक योगेशनं चांगली साथ दिली गेली. विकेटचं पतन. फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवर महत्वाचा गडी. महत्वाचा फलंदाज आर्यन. बॅक टू द पवेलियन. समोर आला त्याच्यामुळे मी हाताचा मध्ये घातला पटकन. फलंदाज आर्यन आपल्याला बाद होताना पाहायला मिळाला. अगदी पहिल्याच बॉलवर एक जबरदस्त कामगिरी राहुलच्या मार्फत मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली. क्रिकेट मैत्री करायला शिकवतं. क्रिकेट हा एकात्मतेने खेळला जाणारा खेळ. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय एकीचं बळ सातत्याने दर्शवावं लागतं आणि युनिटी ही या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. दीपेशच्या हातामधून इथून मात्र चेंडू सुटताना आपल्याला पाहायला मिळाला पण त्याच्यानंतर त्याच्या साथीला त्याच्या मदतीला योगेशला येताना आपल्याला पाहायला मिळालं. चांगलं टीमवर्क मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये किशोर दाखवत असताना आपण पाहताय. मी पुन्हा एकदा विनंती करतोय राजे बॉईज प्रेक्षकांना थोडंसं आपण तिथून सांगा. खेळाडू कक्षामध्ये फक्त आणि फक्त खेळाडूच बसतील या गोष्टीची नोंद घ्या. इतर व्यतिरिक्त जर कोणी आढळलं तर मग इथून पॅनलाइज केलं जाईल. अंगावर येणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सध्या तरी पाहायला मिळाला. किशोर डावकुरी हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. निसर्गाची देण दैवी देण ज्या खेळाडूंकडे आपल्याला पाहायला मिळतोय असा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण लेफ्ट हँडेड इथून मात्र आपण पाहताय. एक वेगळा वलय त्यांच्याकडे बॅट फिरवण्याचा एक वेग चांगला आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सूचना असेल फक्त आणि फक्त खेळाडू तिथे मात्र बसतील. गोलंदाज राहुल पुन्हा एकदा आपण पाहताय. लेफ्ट हँडर बॅटर जरी असला तरी लेफ्ट हँडनं गोलंदाजी करणारा राहुल सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल केला जाईल आणि निघून जाईल. दोन क्षेत्ररक्षकांना छेदून आणि भेदून सीमारेषा पलीकडे पाहायला मिळतोय तुम्हाला चौकार. 4 शॉट पडला बॉल. पुन्हा एकदा आपण एकंदरीत बघितलं तर 38 सर्कल आहे. हाफ सर्कल आपल्याला थोडंसं 38चं पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये जे क्षेत्ररक्षण चहू बाजूने सजवलं गेलं आहे तिथे मात्र कलेक्शन चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल. आता मात्र इथे मात्र पॉवर प्लेचा फायदा घेणारा स्ट्रोक होता. बाउंड्रीच्या दिशेनं वेगानं ट्रॅव्हल होणारा चेंडू. काय घडतं चेंडू समवेश क्षेत्ररक्षक सुद्धा पोहोचलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाहायला मिळतोय. MP स्पोर्ट चौकार. 4 धावायला पाहिजे होता. रनिंग केली असती हाडला असता. धावायचा होता. एक गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या 8 या अंकावर धावफलक सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय. गोलंदाज या पुढचा बॉल. ओहो या वेळेस उचलला गेलाय आणि चेंडूला पाठवलाय आपल्या पवेलियनला. आपल्या खेळाडू कक्षाला सलामी देणारा फटका. अंतिम क्षणी या पहिल्या षटकाच्या अंतिम चेंडूवर करारी प्रहार. थोडस खाली झुकला गेला आणि चेंडूला पाठवलं गेलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार 6. या षटकाराच्या बढतीनं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळतीये ती म्हणजे अर्थातच 14 या अंकावर धावफलक. चला वेळ जास्तीचा खर्च करू नका. आधीचं मॅच आपण जर का बघितलं तर राहुलने फक्त आणि फक्त 4 धावा मैदानाच्या आतमध्ये खर्च करून दिल्या गेल्या होत्या. आता मात्र राजे बॉईज संघ आहे मागे हटायला तयार नाही आहे. ठाऊक आहे की कुठेतरी मात्र या 2 षटकांमध्ये आपण जास्तीत जास्त धावसंख्या किंवा अटॅक केला तर मग पुढच्या षटकांवरचं जे प्रेशर आहे ते थोडंसं कमी होताना पाहायला मिळतं. कारण पॉवर प्लेचं षटक असतं हाणामारीचं बंदिस्त मैदान असतं. छत्री उघडल्यानंतर ज्या पद्धतीचं चित्र असतं त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवलेलं गेलेलं असतं. अशा वेळेला क्षेत्ररक्षकांची साथ असणं
कुठेतरी मात्र गरजेचं असतं ती साथ किंचित का होईना पण इथून मात्र कमी पडताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. द्वितीय षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर सचिनला इथून मात्र आमंत्रित केले गेले. गोलंदाज सचिन इथून मात्र सज्ज होईल. पहिलाच बॉल फसवणारा चेंडू, फलंदाजाचं डोकं खाजवण्याकरिता भाग पडणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. समोर फसवलं गेलं, गंडवलं गेलं बॅटरला असं इथून मात्र म्हणायला हरकत नाहीये. निर्धावफेकी डॉट बॉलची उद्घोषणा मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहत आहे. गोलंदाज तयार. पुढचा बॉल आहे, पुन्हा एकदा दिशा दर्शवली गेली आहे. जीवाच्या आकांतानं प्रयत्न करतील चेंडू पकडण्याकरिता. ओहो हो, क्षेत्ररक्षण पहा, शुभम कडून पाहायला मिळालं. बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणारा चेंडू चेंडूच्या आधी पोहोचला आणि स्वतःच्या हातानं मागे टाकण्यामध्ये यश प्राप्त होताना पाहायला मिळालं. आणि तोपर्यंत जो वेळ मिळाला होता त्याच्यामध्ये 3 धावा, म्हणजे फक्त आणि फक्त एकच धाव वाचवली आहे असं म्हणायला इथून मात्र हरकत नाहीये. पण क्षेत्ररक्षण लाजवाब होतं. तन मन धन अर्पण करून क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतं. बॅकबोन पाठीचा कणा हा ढासळता कामा नये आणि तो कुठेतरी मात्र कायम शक्तिशाली आहे हे इथून मात्र दर्शवत असताना इथून मात्र आपल्याला शुभम इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. 3 धावा आहेत. 3 धावेने धावफलक पुढे सरसावत असताना आपण पाहताय. 17-17 क्रिकेट विश्व जगतातील अशुभ बकडा धावफलकावर आता मात्र जॉईन होत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. डावकुरे हाताचा फलंदाज समोर आपण पाहताय किशोर. हो, किशोरचा चेंडू फ्लॅटने निघालाय. आहे 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 तिथे मात्र पंकज क्षेत्ररक्षक तैनात आहे. चुकी होणार नाहीये. रात्रीच्या वातावरणामध्ये किंवा आपण लाईट्स मध्ये सामने खेळतोय आणि लाईट्स इतक्या पॉवरफुल आहेत की आमच्या जे खेळाडू आहेत त्यांना चेंडू अगदी स्पष्ट इथून मात्र दिसताना आपल्याला पाहायला मिळतो. या मैदानाकरिता अनेकांची खूप सारी मेहनत आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. विजयजी भगत यांचंही आपण नाव जरूर घेऊयात. निलेश दादा असतील, अनेक जण असतील ज्यांची मेहनत या मैदानाकरिता आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. आणि मैदान खूप सारे कमी झालेत आणि हे मैदान अजूनही टिकून ठेवलं गेलंय आमच्या खेळाडू मित्रांकरिता. पुढचा बॉल, या वेळेला काय घडतं मैदानाच्या आतमध्ये यष्ट्या दाखवल्या गेल्या आणि गोलंदाज सचिन कडून त्या वाकवल्या गेल्या. विकेटचं बटन, फलंदाज बाद होतोय. परतावं लागेल इथून मात्र हेमंतला तंबूच्या आश्रयाला. बॅटर महेंद्र मैदानाच्या आतमध्ये आपण इथं मात्र पाहताय. दाखवत असताना आपण महेंद्र आहे. थोडासा बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होता. मागच्या बाजूने चेंडू कधी आला हे कदाचित समजलं नसावं आणि आता मात्र बाद होताना इथून मात्र पाहायला मिळालं. अरे वो ले लो नहीं किधर हे राहू दे ना इथले, एक दे ना तिथली. न्यू बॅटर महेंद्र आपण पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. आय थिंक हिमनची जागा घेण्याकरिता किशोर आणि महेंद्र ही जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना पाहायला मिळेल. टीम राजे बॉईज संघाकरिता एकंदरीत आपल्याला या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व जर का टिकवायचं असेल राजे बॉईज संघाला तर त्यांच्या हरिओम संघाच्या गोलंदाजीचा अंदाज बांधता एक चांगली धावसंख्या उभं करणं पुढे मात्र गरजेचं असेल. अनेक चांगले बॅटर सुद्धा या संघामध्ये पाहायला मिळतात. क्रितेश सुद्धा आहे. क्रितेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये येताना दिसला नाही आहे. आधीच्या मॅचमध्ये कमी
किंवा आल्या पावली परतावं लागलं होतं. यावेळेस स्ट्रोक चांगला होता, पॉकेट डिलिव्हरी पाहायला मिळाली होती आणि तिथे मात्र दोन क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये पोहोचले. क्या बात आहे. पुन्हा एकदा मी हरिओमच्या सगळ्या खेळाडूंना विनंती करीन की एकदा जोरदार टाळ्या या खेळाडूकरिता वाजवा. खूप कमी चित्र पाहायला मिळतं, कारण दोन क्षेत्ररक्षक असतात, कॉलिंग कमी असतं आणि त्याच्यानंतर जेल ड्रॉप होताना पाहायला मिळतात. पोहोचला, चुकमुक झाली, पण त्याच्यानंतर जी पकड होती ती कायम ठेवताना इथून मात्र पाहायला मिळाला आणि शुभमच्या हातामध्ये हा चेंडू पुन्हा एकदा विसावताना पाहायला मिळाला. लाजवाब झेल मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं बटन, फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहताय पराग इम्पॅक्ट प्लेयर आहे. पंचांनी तो इशारा आमच्यापर्यंत इथून मात्र पोहोचवला गेलाय. इम्पॅक्ट प्लेयरला आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल केले गेले. बिग बॉस मधली वाईल्ड कार्ड एंट्री आणि क्रिकेट मधले इम्पॅक्ट प्लेयर जर गाजला तर मात्र त्या इथून मात्र पाहायला मजा येते आणि कदाचित इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आता मात्र दाखल होत असताना कशा पद्धतीची खेळी इथून मात्र पराग साकारताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पराग दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहताय मॅन फ्रॉम शेईचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पराग पाहायला मिळतोय. हा ही हवेमध्ये चेंडू आहे. फसव्या चेंडू डिलिव्हर करण्यामध्ये माहीर असणारा गोलंदाज सचिन पवारनं पॉवर दाखवत असताना दाखवली होती मात्र गोलंदाजीची पॉवर. विकेट हॅट्रिकचा बहुमान टीम ओम हरिओम मित्रमंडळ संघाचा इथून मात्र दर्शवत असताना आपण पाहताय. श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 मधील पहिली वहिली हॅट्रिक मिळवण्याचा बहुमान जर कोणी मिळवलाय तर ते नाव आहे अर्थातच सचिन पवार. मॅन फ्रॉम डोंगरीपाडाचा खेळाडू आपल्याला इथं मात्र पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी. आयकॉन खेळाडू आले, त्यांनाही संधी आली होती पण त्यांना जे जमलं नाहीये ते इथून मात्र सचिनना मैदानाच्या आतमध्ये करून दाखवत असताना पाहायला मिळालं. विकेट हॅट्रिकचा बहुमान आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. षटक संपता क्रमांक इथून मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या अजूनही 4 गड्यांच्या मोबाईलात 18 या अंकावर दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहताय. आता मात्र दाखल होईल आयकॉन खेळाडू क्रितेश घरत दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. पुन्हा एकदा पोहोचून मॅन फ्रॉम बेरवाडीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आता मात्र आमंत्रित केलं जाईल. शुभमला आणले गेले. रफ्तार आहे, ज्या पद्धतीने बंदुकीतून गोळी निघावी ना त्या वेगानं हेदूचा पाडाचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ग्रामीण भागातील खेळाडूंना एकत्र करून एकसंघ करून विजय भाईंना त्यांना वेगळं प्लॅटफॉर्म देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. क्या बात आहे. एकंदरीत जर का आपण बघितलं तर आयकॉन जर इथून मात्र या संघाचे वगळले गेले ना तर संपूर्ण ग्रामीण भागातील खेळाडूंना एकत्रित करून एक वेगळं प्लॅटफॉर्म देण्याचं काम आता मात्र विजयबाईंनी इथून मात्र या संघाच्या मार्फत करताना आपल्याला पाहायला मिळतात. तिसरं षटक आहे. असं वाटलं की राहुलला आणलं जाईल पण नाही, या चित्र वेगळं गेलं. बॉलिंग ऑर्डर चेंज केली गेली आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर इथून मात्र शुभमला इथून मात्र आमंत्रित केले गेले. गोलंदाज शुभम सज्ज होईल षटकातील. एखाद्या चेंडू घेऊन निघाला होता, हाही फटका फसलाय आणि पुन्हा एकदा चेंडू खाली. शुभम तिथे मात्र पोहोचलाय. विकेटचं बटन जैल बादच्या स्वरूपात परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. निलेशजी पाटोळे साहेबांची सुकन्या आपण पाहताय येथे उपस्थित होताना पाहायला मिळते. नुपूर पाटोळे इथे उपस्थित होती. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्या वडिलांच्या आयोजनामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पहिली बेटी धनाची बेटी आणि अर्थातच इथून मात्र लक्ष्मी असं आपण जरूर आपल्या परिवारामध्ये किंवा आपल्या मामध्ये पाहत असतो आणि तिचं इथे शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम नुपूर, पुन्हा एकदा तुझं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आपल्या वडिलांच्या आयोजनामध्ये. विकेटचं पतन पहिल्याच बॉलवर इथून मात्र फिरसे कर दिखाया. धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात 18. आता तर मी असं म्हणेन की राजेबॉई संघाची जी दारोमदार आहे किंवा राजेबॉई संघाची जी काही जिम्मेदारी आहे ती आता मात्र क्रितेश घरतच्या खांद्यावर आहे. क्रितेश घरत जर का स्वस्त्यात बाद झाला ना तर मग पुन्हा एकदा लो स्कोरिंगच्या दिशेने वाटचाल इथून मात्र करावी लागेल राजेबॉई संघाला. काही घडू शकतं
पाहूयात आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. मी राहुल विनंती करतोय, राहुल आपण थोडंसं गेम मैदानाच्या आतमध्ये स्पीडअप करूया. हो, यावेळेस सभेमध्ये चेंडू पाहायला मिळतोय. काय घडतं, पुन्हा एकदा झेलची संधी चालून आली होती आणि पुन्हा एकदा सचिन पवारच्या हातामध्ये चेंडू झेलबादच्या स्वरूपात आल्या पावली तंबूच्या आश्रयाला विकेटचं बदल. नक्कीच लगातार 2 चेंडू आणि 2 विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतं. मी म्हटलं ना की क्रितेश गरदवर आता मात्र दारो मदार आता सर्वास्वी असेल. क्रितेश करिता पारितोषिक लागले गेले अभि बागुल यांच्याकडून. क्रितेशने जर का 50 ठोकली तर 5,555 रुपये सर्व पारितोषिक इथून मात्र गुगल पेच्या स्वरूपात दिले जातील क्रितेश करिता. बघूयात आता मात्र या पारितोषिकांचं जे मान आहे किंवा तो पारितोषिक आहे तो इथून मात्र मिळवताना पाहायला मिळेल का. पण तुर्तास ज्या पद्धतीने पत्त्याचा बंगला आपण बनवतो ना, एखादा पत्ता जरी त्याच्यातला खेचला ना तर तो बंगला ज्या पद्धतीने कोसळतो त्या पद्धतीने आता मात्र सुरुवातीला आलेले फलंदाज स्वस्त्यात बाद झाल्यानंतरचा बंगला आता मात्र कोसळत असताना टीम राजे बॉईज संघाचा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. मी म्हटलं ना की गोलंदाजीचा अटॅक आहे. गोलंदाजी जर इथून मात्र गोलंदाजीचा तोफखाना जर हरिओम संघ आहे ना तर त्याचा प्रमुख इथून मात्र सचिन आणि राहुल जोगाडिया हे दोघं इथून मात्र पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरपासून पहिल्या बॉलपासून इथून मात्र फलंदाजाच्या मनामध्ये धडकी भरवण्याचं काम आता मात्र करताना आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. विकेट क्रमांक 6 तंबूच्या आश्रयाला गेल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये वासुदेव इथून मात्र दाखल होत असताना आपण आता पाहताय वासुदेव आला मैदानाच्या आतमध्ये. वासुदेव आला असं म्हणायला हरकत नाहीये. हॅट्रिक मिस केली गेली पण इथून मात्र चेंडू खूप सारा चांगला होता. थोडीशी खाली उंची पाहायला मिळाली होती या चेंडूची. एक धाव पळून पूर्ण केली गेली. एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावत असताना जगात भारी 19 फेब्रुवारी आणि तो आकडा आता मात्र धावफलकावर 19 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय क्रितेश स्ट्राईकला या मॅच मधील पहिला चेंडू खेळण्याकरिता इथून मात्र सज्ज होतोय गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल ठाऊक होतं, गोतात बसवण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि क्रितेशनं धोका आधीच ओळखला होता त्यामुळं सन्मान दिलेलाच बरा असं म्हणायला हरकत नाहीये. निर्धाव फेकी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. आतापर्यंत 4 चेंडू फेकून काढले गेले, 2 गडी बाद करत एकच धाव मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र गोलंदाज शुभमनं खर्च करून दिल्या गेल्यात. गोलंदाज शुभम तयार. पुढचा बॉल यावेळेस आपण इथून मात्र पाहताय बॅटची एज घेता राहिलाय चेंडू. निर्धाव फेकी डॉट बॉल पुन्हा एकदा उभं ठेवण्याचं काम क्रितेश गरजला मैदानाच्या आतमध्ये करत असताना शुभम. गोलंदाज सय्यद. मोठ्या फटक्याकरिता जायचं होतं, बाल बच गई क्रितेश गरज. अपील गेलं होतं आणि अपील फेटाळायला लावली गेली. षटक क्रमांक 3 संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19 या अंकावर धावफलक. सर कीपर चेंज.
हॅलो, चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. राहुलला आणले गेले. मी म्हटलं ना की बॉलिंगची ऑर्डर ते थोडीशी चेंज केली गेली पाहिजे, कारण बदल हा काळाचा नियम आहे. हो, नाराकडून फेकी होताना थोडीशी एक्साइटमेंट जास्त पाहायला मिळाली होती. पण आधी जर आपण बघितलं तर कदाचित लेफ्ट हँडेड बॅटर होता, त्या अनुषंगानं गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं गेलं आणि थोडंसं माइंडने क्रिकेट. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये राहुलला आणले गेले. राहुलचं वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्याकरिता आणि संघाचं हे चौथं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर आता मात्र इथून सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज सज्ज होईल. पुढचा बॉल यावेळेस काटपीट पद्धतीने ट्रॅव्हल होणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. जबरदस्त क्षेत्ररक्षण, क्षेत्ररक्षण आहे. मी सातत्याने म्हणतो की आपण रिलॅक्स होण्याकरिता ज्या पद्धतीने म्युझिक ऐकतो, संगीत ऐकतो, संगीतामध्ये वादकाची साथ असणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने गोलंदाजी करत असताना गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ मिळणं हे खूप सारं गरजेचं आहे आणि ती साथ मैदानाच्या आतमध्ये आता मात्र हरिओमचे सगळे खेळाडू इथून आता देताना पाहायला मिळतात. गोलंदाज सय्यद. ओहो, पुढचा बॉल आहे, यावेळेस कळला नाहीये. थोडंसं स्प्रिंग पद्धतीनं फटका कन्वर्ट करायचा होता असं म्हणायला इथून मात्र हरकत नाहीये. थोडंसं झुकावं लागलं हा फटका कन्वर्ट करत असताना. निर्धाव फेकी, चेंडू निघून गेला बॅटरच्या मधून. निर्धाव फेकी, डॉट बॉल. धावसंख्या 21 अंकावर धावफलक. गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल स्विच हिट केलं गेलं, बॅक साईडला ट्रॅव्हल केलं गेलं आणि एक धाव डिक्लेअर झोनच्या स्वरूपात इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. लेग बाईच्या स्वरूपात आहे ही धाव, त्यामुळे स्ट्राईक चेंज होणार नाही. पण बॅटला लागून जर का चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जात असेल तर कंपल्सरी तुम्हाला स्ट्राईक चेंज करणं हे तुम्हाला बंधनकारक असणार आहे. राहुलनं आतापर्यंत चेंडू हाताळले गेले 4. गोलंदाज सय्यद. पुढचाही बॉल यावेळेस निर्धाव पाहायला मिळत आहे. सबमरीन डिलिव्हरी, थोडीशी चेंडूची उंची खाली पाहायला मिळाली आहे. सबमरीन पाणबुडी पाण्याच्या खाली राहून ज्या पद्धतीनं शत्रूवर धावा बोलतीये त्याच पद्धतीने आता मात्र चेंडूची उंची खाली ठेवून शत्रूवर धावा बोलत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय राहुल. गोलंदाज सज्ज होतोय, षटकात येईल. पुढचा बॉल, शरीराचा स्पर्श होणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. शरीराचा वेध घेणारा चेंडू. निर्धाव फेकी, डॉट बॉल. षटक संपतं. क्रमांक इथून मात्र 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 या अंकावर धावफलक. अनन्या स्पोर्ट किनवली आणि NP स्पोर्ट बी, मी दोन्ही टीम कॅप्टनला विनंती करतोय की हे 6वं षटक संपल्यानंतर आपण यायचे टॉस खेळण्याकरिता मी प्रेक्षक राजाला पुन्हा एकदा विनंती करतोय. यूट्यूब लाईव्हला जरी आपण बघत असाल ना तर मी म्हणेन की आपण आता मात्र खाडे विद्यालयावर या, कारण तुमच्यासाठी पर्वणी आहे. मी आधी म्हटलं होतं की 1 महिना आपण कंपनीमध्ये काम कराल आणि तरी 10,000 तुम्हाला पगार मिळेल, पण आमच्या निलेश दादांच्या आयोजनामध्ये आपण याल ना. ओहो, यावेळेस क्रितेशच्या बट मधून उडवला गेलाय चेंडूला बाउंड्री लाईनच्या नजदीक. तिथे मात्र काय घडतं, निलेश आहे, निलेशच्या हातामध्ये चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. तोंडा जवळ आलेला घास हिरावून घेणं काय असतं एकदा क्रितेश घरतला विचारा. विकेटचं पतन, फलंदाज बाद. तोंडाजवळ आलेला घास इथून मात्र हिरावून घेतला गेला आणि क्रितेश सारखा फलंदाजी तंबूच्या आशयाला जाताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपण पाहताय. भूषण विकेट क्रमांक 7 चाललाय तंबूच्या आश्रयाला. धावसंख्या अजूनही 22. मला तर असं वाटतं की जी लो स्कोरिंग मॅच करण्याची जिम्मेदारी आहे ना ती हरिओम संघाने इथे मात्र उचलली आहे. यस, मी पोहोचवलं होतो तुमच्यापर्यंत की कंपनीत काम केल्यानंतरही आपल्याला 10,000 पगार मिळतो. आपण निलेश दादांच्या मॅचला या, लकी ड्रॉचं कुपन काढा, तेही मोफत. आधार कार्ड घेऊन येणं आपलं कंपल्सरी असेल आणि ते घेऊन या. नशीब आजमावा आणि जी चिठ्ठी निघेल
त्या लकी प्रेक्षकाला इथून मात्र 10,000 रुपयाचं रोख कॅश प्राइज इथून मात्र दिले जाईल. हो हो यावेळेस कुठेतरी मोठा फटका पाहायला मिळाला. फसलाच होता. चेंडू हातावर पडल्यानंतर बाउन्स थोडीशी सपाट इथून मात्र जी भूमिका असेल हातांची ती पाहायला मिळाली आणि चेंडू बाउन्स होताना इथून मात्र पाहायला मिळाला. पकड मजबूत नव्हती पण एक चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल अंकित होतीये. सिंगलनं धावफलक पुढे सरसावत असताना 23 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय. खूप वेळानंतर सिंगलनं धावसंख्येला चालना देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. पुढचा बॉल यावेळेस घेऊन चाललाय बाउंड्राईच्या पलीकडे. आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा फटका मैदानाच्या आतमध्ये षटकार 6 धावा. आता तर मात्र असं वाटतं की राजे बोईस मनातल्या मनामध्ये म्हणत असेल जिसका था मुझे इंतजार वो सिक्सर आ गया है. आणि तो षटकार मैदानाच्या आतमध्ये इथून मध्ये पाहायला मिळाला. धावसंख्या षटकाराच्या बढतीनं जाऊन पोहोचत असताना 29 या अंकावर धावफलक. गोलंदाज सज्ज होतो षटकात येईल पुढचा चेंडू घेऊन करण्याकरिता. यावेळेस स्ट्रोक चांगला होता. कदाचित सिंगल करिता कन्वर्ट केला गेलेला हा फटका मैदानाच्या आतमध्ये इथून मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल अंकित होईल. सिंगलनं धावसंख्या 7 गड्यांच्या मोबदल्यात 30 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत फेकून काढला गेलाय गोलंदाज नाराकडून. गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल हवेमध्ये. चेंडू आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा फटका मैदानाच्या आतमध्ये षटकार पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. षटकार 6 धावा. बॉल बॉल षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि या षटकाराच्या बढतीने धावसंख्या 36 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जी धावसंख्या कुठेतरी मात्र खंडाळ्याचा घाट चढत होती तिला मात्र एक्सप्रेसवेला नेण्याचं काम आता मात्र फलंदाज वासुदेव आणि भूषण मैदानाच्या आतमध्ये करत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. दोघांच्याही माध्यमातून इथून मात्र आपल्याला मोठे स्ट्रोक कन्वर्ट होताना आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज सज्ज होतो षटकातील पुढचा बॉल आहे. मोठ्या फटक्याकरिता याही वेळेस जायचं होतं. एक धाव इथून मात्र मिळती आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयास इथून मात्र होणार नाहीये. एका धावेत समाधान मानावं लागेल. एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावत असताना आपण पाहताय ते म्हणजे अर्थातच 5 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळते 37 या अंकावर धावफलक. अनन्या स्पोर्ट किनवली आणि त्याच्या विपक्षात NP स्पोर्ट बी दोन्ही टीम कॅप्टन अंतिम षटक प्रगतीपथावर आहे आणि अंतिम षटक संपल्यानंतर आपण त्वरित नाणेफेक कक्षामध्ये इथे मात्र आमच्या समोर जॉईन व्हायचं आहे. या गोष्टीची आपण इथून मात्र नोंद घ्या. शेवटचं षटक अंतिम षटक हाताळण्याकरिता कोणाला आमंत्रित केलं जाईल याकरिता आता मात्र चर्चा मैदानाच्या आतमध्ये जरूर जारी होईल. कारण जे निर्णायक षटक होतं 5वं षटक ते कुठेतरी मात्र थोडंसं धोकादायक ठरलं. या षटकाचा विचार केला तर 15 धावा येथे मात्र आपल्याला कंप्लीट होताना या षटकामध्ये पाहायला मिळालं होतं. अंतिम षटकामध्ये धावा रोखायच्यात. या अनुषंगानं आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर शेवटचं षटक हाताळण्याकरिता निलेश पाटीलला निलेश पागीला मैदानाच्या आतमध्ये आमंत्रित केले गेले.
निलेश पागी अंतिम षटक घेऊन प्रगतीपथावर. गोलंदाज सय्यद. ओहो पहिलाच बॉल. यावेळेस वळण प्राप्त करणारा चेंडू. बोटांमधली जादू दर्शवणारा हा चेंडू. टप्पा पडल्यानंतर वळण प्राप्त केले गेलं आणि तदनंतर चेंडू विसावला गेला. इथून मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव फेकी. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. अजून पुढे बरोबर आहे पुढे टाक. थांब. गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल यावेळेस चालला निघून. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र तैनात. फटका फसतोय. पंकजच्या हातामध्ये चेंडू. विकेटचं बदन. फलंदाज बाद. ज्या पंकजनं आधीच्या ओव्हरमध्ये झेल सोडला होता त्याचा भुगतान त्याला राहावं लागलं आणि आता मात्र ती चूक होणार नाही आहे. कुठेतरी मनामध्ये ओळखलं गेलं आणि परफेक्ट कॅच मैदानाच्या आतमध्ये कॅरी करत असताना इथून मात्र पंकज आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवर एक चांगली कामगिरी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता मात्र येईल. विकेट क्रमांक 8 तंबूच्या आशयाला जाताना आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतील. चला वेळ जास्तीचा खर्च करू नका. सवेश गोलंदाज सज्ज होतोय. षटकात येईल. बॉल फसवा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. वाईडचं अपील कदाचित केलं गेलं होतं तुम्ही आता बॅटरकडे पण ते अपील फेटाळलं गेलं पंचांकडून आणि बॅटरकडून रिव्ह्यूची मागणी वाईट करीता ना. यस करीता इथून मात्र बॅटरकडून मागणी केली गेलेली आहे. करूयात त्याची पूर्तता. अनसक्सेसफुल रिव्ह्यू. फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते. चेंडू वळण प्राप्त करून लाईनच्या आतमधून जाताना पाहायला मिळाला आणि सदर सूचना आमच्यापर्यंत इथून मात्र पोहोचते की रिव्ह्यूची मागणी आहे त्याच्या स्ट्राईकला जो फलंदाज असेल त्याच्याकडून जे घेणं योग्य असतं. आमच्यापर्यंत तशी सूचना इथून मात्र पोहोचते. या गोष्टीची आपण नोंद घ्या. स्ट्राईकला जो बॅटर असेल तो मात्र ती मागणी करू शकता. घुसून मारा करण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडून इथून मध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. शरीराचा स्पर्श झाला आणि लेग बाईकच्या स्वरूपातली एक धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होईल. एकेरी धावेने थेंबे थेंबे तळे साचे या पद्धतीने धावफलक पुढे सरसावत असताना 8 गड्यांच्या मोबाईलला 38 या अंकावर धावफलक. पिच्या 38 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. चला बोट टीम कॅप्टन चला या टॉस करण्याकरिता आपण यायचंय. चर्चा आपल्याला पाहायला मिळाली की अब्रेक चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि श्रीयाला स्पर्श होणारा चेंडू होता. पुन्हा एकदा लेग बाईकच्या स्वरूपातली एक धाव जी की संघाच्या खात्यामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. एक धाव मिळते. एकेरी धाव्याने धावसंख्या 39. लास्ट टू गो. अंतिम 1 चेंडूचा खेळ या षटकातील इथून आता बाकी राहत असताना गोलंदाज घ्या. पुढचा बॉल आहे. एकदा इथून आता पळून पूर्ण होत असताना पाहायला मिळते. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयास जारी केला गेलाय. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये
कंप्लीट होताना पाहायला मिळतील का? यस, अभिसरांचं हात आकाशाच्या दिशेने, म्हणजे एकच धाव इथून मात्र ग्राह्य धरली जाईल आणि एकेरी धावेने धावसंख्या 40 या अंकावर विजयाकरिता 41 धावसंख्येची आवश्यकता. बघूयात पार होईल का ऐकवण्याकरिता. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया चेंज. जॉईन होतील सदाबहार कॉमेंटेटर अजय गरज सर. धन्यवाद तेजस दोबी. गुड इवनिंग व्यूवर्स, स्वागत है आप सभी का श्री छत्रपति शिवाजी महाराज चषक 2026 में. एनपी स्पोर्ट्स शाहपुर की ये देन नीलेश पाटोले साहब की देन है. खूबसूरत टूर्नामेंट और फिलहाल तीसरा मैच चल रहा है. आज पहला दिन ग्रुप ए के मैचेस. हरिओम स्पोर्ट्स शाहपुर बनाम राज्य बॉयज़. हरिओम शाहपुर टीम ने एक बार फिर से ज़बरदस्त गेंदबाजी का मुजाहरा किया है और राज्य बॉयज़ जैसी बेहतरीन टीम को, जिनके पास ज़बरदस्त बल्लेबाजी है, उनको 40 तक सीमित रखा है 6 ओवर्स में. एक और थोड़ा सा लो स्कोरिंग मैच, पिछला मैच भी लो स्कोरिंग था. 41 रनों की चुनौती है. थोड़ी देर में रनचेज की शुरुआत होने वाली है. उससे पहले अगले मैच के टॉस की तरफ हम चलेंगे. नॉकआउट मुकाबला, बड़ा मुकाबला है. अनन्या स्पोर्ट्स किनवली बनाम एनपी स्पोर्ट्स शाहपुर बी. स्वप्नीलजी पाटील साहेबांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण इथून मात्र नाणेफेक करायची आणि किनवली टीम कॅप्टन आपण यायचंय. आम्ही विनंती करतोय किनवली टीम कॅप्टन आपण त्वरित यायचंय. या थोडस वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचंय. घाई करा मित्रांनो, आम्ही विनंती करतोय. आणि आमच्या स्पर्धेचं हे टॉस आपण इथून मात्र पाहताय. टेल अर्थात टॉस का बॉस आणि हेड इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. मी किनवली टीम कॅप्टन आपणास विनंती करतोय आपण टॉस खेळण्याकरिता या. एनपी स्पोर्ट बी संघाचे जे कर्णधार आहेत ते आमच्या समोर इथे मात्र जॉईन होत आहेत. आम्ही विनंती करतोय किनवली टीम कॅप्टन थोडस धावत या आपण नाणेफेक करण्याकरिता. वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा. आम्ही वारंवार तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. स्पर्धेची एक लेवल पाहता आणि स्पर्धेचा आपण दर्जा पाहता आपण वेळेत उपस्थित होणं खूप सारं इथून मात्र गरजेचं आहे. आणि या आपण त्वरित टीम किनवली टीम कॅप्टन आपण त्वरित यायचं आहे. किनवली टीम कॅप्टन पुन्हा एकदा आम्ही पुकार तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. टॉस खेळण्याकरिता यायचंय आपण. एनपी स्पोर्ट बी संघाचे कर्णधार आमच्या समोर तिथे मात्र जॉईन होत आहेत. आम्ही आपणास विनंती करतोय की आपण प्लीज त्वरित या.
खेल की शुरुआत होने जा रही है। दोनों भी प्रारंभिक बल्लेबाज क्रीज पर पहुंच चुके हैं। अजय गौते और उनके साथ ऑल इंडिया आइकॉन प्लेयर दीपेश घोलप। दीपेश एक छक्का जड़ने के बाद पिछले मैच में जल्दी आउट हुए थे। हालांकि उस मैच में भी टारगेट कोई बड़ा नहीं था, सिर्फ 34 रन बनाने थे। इस मैच में 41 बनाने हैं। अजय गौते ने अच्छी पारी खेली थी, नाबाद रहे थे 16 रनों पर, मैच फिनिश करके चले गए थे। नॉट आउट जब आप जाते हो तो एक अलग कॉन्फिडेंस आपके पास रहता है, तो वो कॉन्फिडेंस लेकर इस मैच में जरूर खेलने का प्रयास करेंगे। पहले मैच में कमाल की बल्लेबाजी रही थी राज्य बॉयज की, लेकिन इस मैच में थोड़ा सा निराश किया है बल्लेबाजों ने। आर्यन भोईर पहला ओवर लेकर तैयार होते हुए, पहली गेंद अजय के लिए और बैंग ऑन टारगेट, सटीक यॉर्कर खदेड़ कर निकालना पड़ा है। आर्यन जिस तरह के बॉलर है, कभी कभी बैटर को लगता है कि इतना तेज नहीं करेंगे, जिस तरह से वो दौड़ते भी है और डिलीवरी स्ट्राइड में आने से पहले एक लंबी छलांग लगाते, जंप लगाते। खूबसूरत गेंद, अच्छी शुरुआत आर्यन भोईर द्वारा और इसी की दरकार भी है राज्य बॉयज को। 40 रन से यदि डिफेंड करने हैं तो सटीक लाइन और लेन पर लगातार गेंदबाजी करनी होगी। पहली गेंद यॉर्कर, दूसरी अच्छी लेन पर ऑफ स्टंप के बाहर जगह नहीं देना चाहते हैं। और इस बार लेग स्टंप की दिशा में हल्की सी लेग स्टंप के बाहर रही, जिसके चलते वाइड घोषित करते हुए एम्पायर। खाता खुलता हुआ अतिरिक्त के सौजन्य से हरिओम शाहपुर टीम का। कमेंटेटर तेजस धोबी, आपको टॉस के लिए तैयार रहना है। एक और बेहतरीन गेंद, ये एक तरह से एसिड टेस्ट है सही मायनों में बल्लेबाजों के लिए। आर्यन भोईर की गेंदबाजी का सामना करना, जब अच्छे रिदम में रहते हैं तो फिर कोई भी बल्लेबाज सामने क्यों ना हो, उसके लिए परेशानी का सबब बनते हैं आर्यन। जबरदस्त गेंद, इस बार काम तमाम कर दिया है। क्लीन बोल्ड, विकेट गिरता हुआ पहला। काफी स्ट्रगल कर रहे थे अजय, एक भी कमजोर गेंद उनको मिली नहीं और अब की बार थोड़ा सा शफल कर चुके थे। पैरों के पीछे से तेज तर्रार गेंद, फुल एंड स्ट्रेट, बिल्कुल लेग स्टंप पर जाकर टकराती हुई गेंद और स्टंप्स उद्ध्वस्त होते हुए पहली सफलता पहले ओवर में अपनी टीम को दिलाते हुए आर्यन भोईर। और ये बता दिया है कि भले ही उनकी टीम ने 40 रन बनाए हैं, लेकिन 41 रन बनाने के लिए बहुत पसीना बहाना पड़ेगा हरिओम शाहपुर के बल्लेबाजों को। अच्छा खेले थे पिछले मैच में अजय, लेकिन इस मैच में खाता भी नहीं खोल पाए। एक पर एक नए बल्लेबाज नीलेश पागी ऑलराउंडर है। डेथ ओवर्स में गेंदबाजी दी जाती है नीलेश को, कई मौकों पर यह देखा गया है और इस मैच में भी अंतिम ओवर मेरे ख्याल से किया था उन्होंने। गेंदबाजी तो बहुत ही जबरदस्त रही है पहले मैच में भी और इस मैच में भी हरिओम शाहपुर टीम की। लेकिन ये क्रिकेट का खेल एक ऐसा खेल है जहां पर केवल एक डिपार्टमेंट में अच्छा कार्य करने से मैच जीतना आपके लिए बेहद मुश्किल होता है। आपने गेंदबाजी अच्छी की है तो बल्लेबाजी भी बाद में आपको अच्छी करनी पड़ती है मैच जीतने के लिए। भले ही टोटल बड़ा चेज नहीं करना है, लेकिन समझदारी का प्रमाण दिखाना होगा बल्लेबाजों को। थोड़ी सी जगह बनाई, अच्छा क्षेत्र रक्षण खुद गेंदबाज द्वारा टैप करते हुए थोड़ा सा फील्डर से दूर खेलना चाहते थे, सिंगल के बारे में सोच रहे थे, लेकिन गेंदबाज ने कोई मौका नहीं दिया है। बहुत ही बढ़िया रिदम में आर्यन भोईर। क्रिकेट तो विरासत में मिली है, हाईवे दिवे भिवंडी से बिलोंग करते हैं मनोज भोईर, उनके पिताजी क्या गजब के गेंदबाज रहे हैं। ओहो हो, ये करीबी मामला था, थोड़ी सी गेंद और अंदर रहती तो यहां पर नीलेश का भी काम तमाम हो सकता था। बाल बाल बच गए। इसके साथ ही कामयाब ओवर की समाप्ति, केवल एक वाइड के चलते रन खर्च किया और एक सफलता अपनी टीम को दिलाई पहले ओवर में आर्यन भोईर ने। एक पर एक हरिओम शाहपुर।
चलिए कमेंटेटर तेजस धोबी, टॉस के लिए आपको बिल्कुल तैयार रहना है। अगला मैच बहुत ही इंपॉर्टेंट मुकाबला है, करो या मरो का मैच दोनों टीमों के लिए, जहां नॉकआउट मैच देखने को मिलेगा एनपी स्पोर्ट शाहपुर बी और अनन्या स्पोर्ट्स किनवली के बीच में। क्रिकेट का खेल बड़ा ही मजेदार है। वो जो कहते हैं कि छोटे छोटे छिद्र भी कभी कभी बड़े बड़े जहाजों को डुबो देते हैं, ऐसा क्रिकेट का खेल है। छोटे छोटे टोटल पर भी कई बार बड़ी बड़ी टीमें ढेर हो जाती है। इंटरनेशनल क्रिकेट को हम देखें या फिर टेनिस क्रिकेट का इतिहास उठाकर देखें तो ऐसे कई मैचेस मिलेंगे जहां पर 6 ओवर में 40-35 रन भी डिफेंड हुए हैं। खैर इंटरनेशनल मैचेस में हम इस बीच नेवर की शुरुआत, अच्छी गेंद लेग कटर के साथ शुरुआत, बीट किया बैटर को गेंदबाज मयूर। इंटरनेशनल मैचेस में हमने देखा है T20 फॉर्मेट हो या फिर वनडे इंटरनेशनल्स लिमिटेड ओवर्स के मैचेस में कई लो स्कोरिंग मैचेस जिसमें काफी रोमांच देखने को मिला है। ये मैच भी ऐसे लगता है कि काफी रोमांचक हो सकता है। इस बार थोड़ा दूर रखा है, फिर से बाहर की तरफ लेकर चले गए और अब की बार वाइड है। बल्लेबाज भी लगभग उस झांसे में आ गए थे, बल्ला तो लगभग चला दिया था वहां पर दीपेश घोलप ने। ये लो स्कोरिंग मैचेस थोड़े से ट्रिकी रहते हैं दीपेश घोलप जैसे बल्लेबाज के लिए। एक बड़ा चैलेंज उनके लिए यही रहता है कि वो कैसे अपने आप पर काबू पाए। इस बार मौका मिला है, लो फुल टॉस स्वीप किया खड़े खड़े और निकाल दिया गैप में 4 रन। बहुत ही अच्छा स्ट्रोक, स्टंप्स की तरफ जाने का प्रयास लेकिन लेंथ में थोड़ी सी चोक हो गई। ये भी थोड़ी धीमी गति से डाली हुई गेंद थी मयूर की, और मार्जिन फॉर एरर वो जो कहते हैं ना कि ना के बराबर। दीपेश जैसे बल्लेबाज के विरुद्ध जब आप गेंदबाजी करते हो आपके पास गलती की गुंजाइश नहीं है। लाइन लेंथ में थोड़ा सा भी चूक जाते हो तो वहां पर मार पड़ सकती है। ओहो, इस बार किनारा लगा था लेकिन कैरी नहीं हुई, विकेट कीपर तक बाउंस पर पहुंची है। गति नहीं देना चाहते हैं मयूर, उनको पता है कि काफी ताकतवर शॉट्स खेलते हैं दीपेश, जब गति मिलती है तो उस पर तो टूट पड़ते हैं। सीधे फील्डर के पास आर्यन काफी सतर्क है मिडॉन की दिशा में। एक चौका जरूर लगा है लेकिन उसके अलावा बहुत ही बढ़िया ओवर ये भी घटता हुआ राज्य बॉयज के लिए। पावर प्ले में गेंदबाजों ने ऑलमोस्ट जो काम करना था वो तो कर दिया है। रन संख्या 6 पर रुकी हुई है। इस बार वेट करते हुए पुल किया लेकिन सीधे फील्डर के पास, गैप में नहीं खेल पा रहे हैं। टाइमिंग भी उतनी सटीक नहीं थी इस दफा। एक और डॉट डिलीवरी, दर्शक काफी एंजॉय करते हुए इस लो स्कोरिंग मैच को। कदमों का इस्तेमाल, लॉफ्ट करना चाहते थे, पूरी तरह से चूक गए। एक और खूबसूरत गेंद, फिर से थोड़ा सा बाहर की तरफ लेकर गए गेंद को। गेंद की पिच तक पहुंचने का प्रयास था लेकिन अक्रॉस द लाइन, कहीं ना कहीं थोड़ा सा अक्रॉस द लाइन उठाकर खेलना चाहते थे, बीट हुए। जबरदस्त गेंदबाजी, किफायती ओवर समाप्त होता हुआ मयूर का। पावर प्ले के बाद 6 रन 1 विकेट के नुकसान पर हरिओम शाहपुर। समीकरण 24 गेंदे और 35 रन। थँक्यू सो मच। जाऊयात आपण टॉस बॉक्सच्या दिशेनं. हॅलो हॅलो, चेक आवाज करा थोडं. आणि मी स्वप्नीजी वाटी साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. हेड आणि टेल अशा नाण्याच्या 2 बाजू आहेत. कॉलिंग कोण देतं? एनपी स्पोर्ट बी इथं माझा कॉल देतं. थोडं व्हॉल्यूम करा डीजे. हॅलो हॅलो हॅलो, चेक. हेड असं कॉल आलाय आणि आपण बघितलं तर हेड इथं पाहायला मिळतं. मी कॅप्टनला विनंती करतोय, आपण यायचं आणि मान्यवरांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचंय. मित्रांनो, नाणेफेक इथून मात्र विन झालाय, काय निर्णय असेल? फिल्डिंग करणार. घरचं आयोजन आहे आणि घरच्या आयोजन नियोजनामध्ये खेळताना कसं वाटतंय? छान वाटतंय. क्षेत्ररक्षण निर्णय स्वीकारलाय, तुम्हाला बेस्ट ऑफ लक पुढील वाटचालीसाठी. आणि जाऊयात कॅप्टनच्या दिशेने पण ते आधीच निघालेत आणि नाणेफेक कक्षातून न्यूज नाणेफेक विन होतोय एनपी स्पोर्ट बी आणि क्षेत्ररक्षण निर्णय स्वीकारतात आणि किनवली संघाला आमंत्रित करतायत
फलंदाजीसाठी जाऊयात नाणेफेक कक्षातून थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे सज्जय सदाबहार कॉमेंटेटर अजय गरज सर. थैंक यू तेजस. आर्यन आक्रमण जारी रखते हुए आने दिया गेंद को हल्के हाथों से खेला है और एक तेज सिंगल्स पहले 2 ओवर्स में ज्यादा देखने को नहीं मिले. एक चौका जरूर लगा, लेकिन डॉट डिलीवरीज का जो परसेंटेज है वो काफी ज्यादा रहा है, जिसके चलते कहीं ना कहीं दबाव जरूर बना है हरिओम शाहपुर टीम पर. स्कोर इस समय 7 रन, 34 रन और चाहिए. 23 गेंदें शेष है. लेग स्टंप की दिशा में मोड़ दिया है फाइन लेग की तरफ. वहां पर डिक्लेयर जोन है, 1 रन मिलेगा. आर्यन भोईर के रफ्तार का कहर देखने को मिला है इस मैच में. पहले मैच में खर्चीले साबित हुए थे. फर्स्ट एड की सुविधा उपलब्ध करानी है मैदान में. ऐसा लगता है कि थोड़े से इंजर्ड हुए हैं वहां पर बल्लेबाज दीपेश घोलप. शायद ये गेंद उनके हाथ पर लगी है, उंगलियों पर लगी है. खेल थोड़ी देर के लिए रोक दिया गया है. रन संख्या 8, 1 विकेट के नुकसान पर 41 रनों का पीछा जारी है हरिओम शाहपुर द्वारा. टूर्नामेंट का पहला मुकाबला जो कि दिन की रोशनी में हुआ था और काफी हाई स्कोरिंग मैच था. 105 बनाए थे पहले बैटिंग करते हुए राज्य बॉयज ने, और जवाब में एनपी स्पोर्ट्स शाहपुर बी टीम ने 99 रन बनाए थे. केवल 6 रनों से राज्य बॉयज टीम मुकाबला जीती थी. उसके बाद दूसरा मुकाबला जो था वो काफी लो स्कोरिंग, हरिओम शाहपुर टीम उस मैच में विजेता रही थी. केवल 33 पर ऑल आउट कर दिया था अनन्या स्पोर्ट्स किनवली टीम को, और चौथे ओवर में वो लक्ष्य हासिल किया था हरिओम शाहपुर टीम ने. इस मैच में फिर से गेंदबाजी गजब की रही है हरिओम शाहपुर की, लेकिन बल्लेबाजी में निश्चित रूप से पसीना बहाना पड़ रहा है रन्स बनाने के लिए. एक एक रन के लिए बल्लेबाज तरसते हुए नजर आए. अभी तक इस पारी में 2.2 ओवर्स का खेल समाप्त हुआ है. रिक्वायर्ड रन रेट जो है इस समय ठीक 9 रन प्रति ओवर का. 22 गेंदों में 33 की है जरूरत हरिओम शाहपुर टीम को यह मैच जीतने के लिए. अगला मैच जिसका थोड़ी देर पहले टॉस हुआ है, नॉकआउट मुकाबला एनपी स्पोर्ट्स शाहपुर बी और अनन्या स्पोर्ट्स किनवली के बीच में. कुछ गलतियां हुई है पहले मुकाबलों में दोनों टीमों से, और देखना है कि कौन सी टीम अब इस नॉकआउट टीम में आगे बढ़ेगी, बेहतर खेल पेश करेगी. लेकिन उससे पहले इस मैच में जो खेल बचा हुआ है 22 गेंदों का, वो बहुत ही दिलचस्प होने वाला है. आप देख रहे हैं श्री छत्रपति शिवाजी महाराज चषक 2026 शाहपुर. दिस टूर्नामेंट इज ब्रॉट टू यू बाय एनपी स्पोर्ट्स, पावर्ड बाय नीलेश पाटोले. चलिए खेल की एक बार फिर से शुरुआत होती हुई. थोड़े से इंजर्ड जरूर हुए हैं दीपेश घोलप. नॉन स्ट्राइकर से इन पर सिंगल मिला पिछली गेंद पर. स्ट्राइक अब नीलेश पागी के पास, एक पर बैटिंग करते हुए. दिशा से भटकते हुए आर्यन. ये थोड़ा हो जाता है कभी कभी, बहुत तेज करने के चक्कर में तेज बॉलर्स के साथ थोड़ा बहुत लगा रहता है. आर्यन एक आध गेंद उनकी दिशाहीन हो जाती है, लेकिन बहुत उम्दा गेंदबाजी की है अभी तक इस मैच में. हल्का सा पीछे रखा था, आड़े बैट से उसको टर्न कर दिया है. मिड विकेट डीप में से फील्डर आएंगे, तब तक 1 रन पूरा. सिंगल्स बहुत ही कीमती है. स्कोर दोहरे अंकों में पहुंचता हुआ 10 रन 1 विकेट के नुकसान पर. तीसरा ओवर चल रहा है. दीपेश घोलप 5 पर बैटिंग करते हुए. ऑल इंडिया आइकॉन प्लेयर नीलेश 2 पर. एक सफलता पहले ओवर में प्राप्त किया आर्यन ने. बॉटम एंड का अच्छा इस्तेमाल, और फिर से डीप मिड विकेट के खिलाड़ी को बिजी रखा गया है. हेमंत सोकांडे पहले मैच के हीरो, अर्धशतकीय की पारी भी खेली थी और बहुत ही निर्णायक ओवर उनका रहा था. मैच का पेनल्टी मेट ओवर उन्होंने किया था.
जहां पर सभी गेंदबाज महंगे साबित हुए थे, उस मैच में इकलौते वो गेंदबाज 8 रन देकर एक सफलता प्राप्त की थी। जबरदस्त गेंद, अपील जोरदार और अंपायर की सहमति। एलबीडब्ल्यू, विकेट गिरता हुआ दूसरा। शानदार गेंदबाजी, धारदार गेंदबाजी आर्यन की, ये टो क्रशर थी। ऑन साइड में उसको टर्न करने का प्रयास, गेंद और बल्ले में संपर्क बना नहीं पाए नीलेश पागी और बिल्कुल स्टंप्स के सामने पाए गए हैं। अंपायर के मन में कोई शंका नहीं थी। दूसरी सफलता अपने टीम को दिलाने में कामयाब आर्यन भोईर, ऑल इंडिया आइकॉन प्लेयर। कैप्टन को काफी उम्मीदें थी उनसे कि विकेट चटकाएंगे और निराश नहीं किया है आर्यन भोईर ने। नए बल्लेबाज राहुल जोगाड़िया, गेंदबाजी लाजवाब रही है राहुल की। इस मैच में पहला ओवर थोड़ा सा खर्चीला रहा, लेकिन दूसरा ओवर जो उन्होंने किया था वहां पर गेंद को काफी टर्न कराया था। पहले मैच में भी बहुत ही उम्दा गेंदबाजी, लेकिन अब बल्ले से जौहर दिखाने की जरूरत है। यॉर्कर के साथ उनका स्वागत होता हुआ, इसके साथ ही सफल स्पेल समाप्त करते हुए अपना आर्यन भोईर 2 ओवर में 6 रन देकर 2 विकेट्स और 3 ओवर के समाप्ति पर हरिओम शाहपुर 11 पर 2। ये जो डगर है ये आसान नजर नहीं आ रही है हरिओम शाहपुर के बल्लेबाजों के लिए। 3 ओवर्स का खेल शेष है, अभी भी 30 रनों की दरकार है। आवश्यक रन रेट जो पारी की शुरुआत में 7 के भी थोड़ा सा नीचे था, वो 10 रन पर पहुंच चुका है, 10 रन प्रति ओवर। लेकिन एक राहत की सांस कहीं ना कहीं बल्लेबाज ले रहे होंगे कि आर्यन का स्पेल समाप्त हो चुका है और दोनों भी ऑल इंडिया आइकॉन प्लेयर्स इस समय क्रीज पर। 30 रन और चाहिए, 18 गेंदें शेष है। इस तरह के मैचेस बड़े कम देखने को मिलते हैं टेनिस क्रिकेट के खेल में, कि लो स्कोरिंग गेम हो और उसमें चेस करने वाली टीम बुरी तरह से फंस जाए। लेकिन तारीफ करनी होगी आर्यन भोईर की, जो जिम्मेदारी उनके कंधों पर थी उसका सही निर्वहन उन्होंने किया है और अपनी टीम को एक अच्छा मौका दिया है इस मैच में आगे बढ़ने का। बॉलिंग चेंज, प्रफुल्ल आक्रमण पर आते हुए। प्रफुल्ल का गेंदबाजी क्रम बदला गया है, पिछले मैच में आखिरी ओवर उनको दिया गया था, इस मैच में चौथे ओवर में उनको लाया गया है। कम से कम 5 गेंदबाजों का इस्तेमाल आपको करना पड़ता है 6-6 ओवर के मैचेस में। शॉर्ट बॉल पुल किया है, लाजवाब स्ट्रोक, 6 रन मिलेंगे। इसी का वेट कर रहे थे कहीं ना कहीं बल्लेबाज दीपेश घोलप। अभी तक काफी संघर्ष करते हुए नजर आए थे, खासतौर पर आर्यन के विरुद्ध, लेकिन यहां पर मौका मिला और अपना मौका ताड़ते हुए। शॉर्ट ऑफ लेंथ गेंद थी, ज्यादा रफ्तार भी नहीं थी, जल्दी परखते हुए कड़क पुल शॉट मैक्सिमम। जैसे बड़ा हिट लगा है, गेंदबाज के पास आर्यन पहुंचे हैं और जरूर कुछ खान मंत्र दिया है। आर्यन ने कोई शॉर्ट बॉल नहीं डाली थी, लेकिन यहां पर प्रफुल्ल ने शॉर्ट बॉल से शुरुआत की, धीमा डाला है। ओ यहां पर मिक्सअप, रन आउट का मौका है, लेकिन मौका गवा दिया है। बिल्कुल भी तालमेल नहीं था दोनों बल्लेबाजों के बीच में। यह सुनहरा अवसर था इस जोड़ी को तोड़ने का राजे बॉयज के पास, लेकिन उस मौके का फायदा नहीं उठा पाई है राजे बॉयज। पहली गेंद शॉर्ट ऑफ लेंथ थी, दूसरी भी थोड़ी सी शॉर्ट ही थी, लेकिन गति में परिवर्तन। स्कोर अब 18, 2 विकेटों के नुकसान पर। 23 रन और चाहिए। उल्टा शॉट, एक ही रन मिलेगा। डिक्लेयर जोन में डिपॉजिट किया गेंद को और थोड़ा सा सामने की तरफ ये शॉट जाता तो बाउंड्री प्राप्त कर सकते थे। अच्छे कंट्रोल के साथ खेले थे, वैसे एंगल को अच्छी तरह से एंटीसिपेट करते हुए विद द एंगल शॉट एग्जीक्यूट किया था राहुल जोगाड़िया ने। चौथे ओवर का खेल इस समय प्रगति पर। अब तो गति देना ही नहीं चाहते हैं, लेकिन ये दिशाहीन है, लाइन पर कंट्रोल नहीं रख पाए हैं। पहली गेंद पर जब आपके ओवर में बड़ा हिट लगता है तो फिर
दबाव कहीं ना कहीं आपके ऊपर होता जरूर है। यहाँ से प्रफुल्ल को चाहिए कि इस सटीक लाइन और लेन पर गेंदबाजी करे, जैसे कि पहले 3 ओवर्स में गेंदबाजों ने करके दिखाया है। और क्या विकेट निकाल सकते हैं, क्या इस जोड़ी को तोड़ सकते हैं, यह देखने वाली बात है। 21 रन और चाहिए। हवा में मौका था, ओहो बढ़िया एफर्ट, कवर पॉइंट पर शानदार एफर्ट। कैच जरूर ड्रॉप हुआ है, लेकिन कोशिश के पूरे मार्क्स मिलेंगे फील्डर को। यह आसान नहीं था, बहुत तेज ट्रेवल कर रही थी गेंद, जगह देखी थी वहां पर बल्लेबाज ने और बल्ला फेंक दिया था उस पर, मयूर थे वहां पर। कैच ड्रॉप जरूर हुआ है, लेकिन बाउंड्री बचाई है, क्योंकि शायद 2 गेंद निकल जाती तो चौका भी हो सकता था। स्वीपर कवर है वैसे वहां पर। स्कोर 21 रन, 20 रन और चाहिए, 14 गेंदें शेष। बहुत ही रोचक और दिलचस्प क्रिकेट श्री छत्रपति शिवाजी महाराज चषक 2026 शाहपुर में। इस बार ऐसे लगा कि शायद पहले ही मन बनाकर तैयार थे, प्री मेडिटेटिव शॉट, लेकिन फिर से वो स्लोवर डिलीवरी अच्छी लेन पर और छकाया है राहुल को। स्क्वायर ऑफ द विकेट ऑन साइड में खेलना चाहते थे। जितना धीमा आप डालते हो लेन पर जब गेंद होती है तो वहां पर थोड़ा अतिरिक्त उछाल भी मिलने की उम्मीद रहती है। टेनिस बॉल क्रिकेट है। इस बार सही कनेक्शन, स्विच हिट और स्वीट हिट मैक्सिमम। राहुल जोगाड़िया का ये मन पसंदीदा स्ट्रोक है। स्विच हिट बहुत खूबसूरती के साथ खेलते हैं, इससे पहले भी खेला था, उस वक्त गेंद डिक्लेयर जोन में गई थी, लेकिन इस बार सही दिशा में खेला है। बहुत जल्दी पलट गए थे और शॉर्ट बॉल का फायदा उठाते हुए डिप पॉइंट के ऊपर से शानदार छक्का। महंगे साबित हुए प्रफुल्ल इस ओवर में, 16 रन खर्च किए और ये कहीं ना कहीं गेम चेंजिंग ओवर लग रहा है। हालांकि मैच अभी खत्म नहीं हुआ है, लेकिन 4 ओवर की समाप्ति पर 27 रन 2 विकेटों के नुकसान पर हरिओम शाहपुर। समीकरण 12 गेंदे और 14 रन। काफी फर्क नजर आया पहले 3 ओवर्स की गेंदबाजी और प्रफुल्ल की गेंदबाजी में। प्रफुल्ल की जो लेंथ रही वो निश्चित रूप से थोड़ा सा वो चिंता का विषय। शॉर्ट ऑफ लेन गेंदबाजी ज्यादा की उन्होंने और 2 बड़े हिट्स आए। ओवर की पहली गेंद पर छक्का, ओवर की अंतिम गेंद पर छक्का। बड़ा ओवर जो चाहिए था हरिओम शाहपुर को, वो बड़ा ओवर उनको मिला है। अब 12 गेंदों में 14 रन चाहिए गेंदबाजी के लिए हेमंत सोकांडे। पिछले मैच में भी ऐसे सिचुएशन में आए थे गेंदबाजी के लिए, मैच के पेनल्टीमेट ओवर में, तब रन्स तो थे, लेकिन इस बार रन्स काफी कम है, लेकिन दम कम है इनकी गेंदबाजी में। घसीटा है ऑन साइड में, वाइड ऑफ डीप मिड विकेट, खिलाड़ी तैनात है। सिंगल के साथ शुरुआत इस ओवर की। दीपेश ने भले ही थोड़ा स्ट्रगल भी किया है, लेकिन डटे रहे हैं। 12 गेंदों का सामना किया, अभी तक 15 पर पहुंचे। राहुल 4 गेंदों में 7 पर बैटिंग करते हुए 11 में 13। एक किफायती ओवर ये ओवर खासतौर पर, और फिर अंतिम ओवर में तो काफी मजेदार हो सकता है ये मैच। पहली सोच तो यही रहेगी गेंदबाज की कि विकेट चटकाया जाए। ये 2 आइकॉन प्लेयर जो खेल रहे हैं, इनकी जो साझेदारी बन रही है, इसको तोड़ा जाए। और यदि विकेट नहीं मिलता है तो फिर डॉट डिलीवरीज, वो एक हथियार आपका हो सकता है, जहां से आप बल्लेबाजों पर दबाव बना सकते हो। राहुल के पास स्ट्राइक, और ये स्लॉट में है, उड़ाया, खूब उड़ाया है, डिप मिड विकेट बाउंड्री के बाहर, 6 रन। राहुल के हिटिंग जोन में जब गेंद आती है तो फिर बहुत दूर भेज देते हैं। तैयारी थे वो बड़े हिट के लिए, आगे रखने की कोशिश, लेकिन बिल्कुल स्लॉट में गिरी हुई गेंद थी। एंगल बनाकर गेंदबाजी कर रहे अराउंड द विकेट, लेकिन लेंथ काफी आगे, और स्लॉग हिट करते हुए, थोड़ा सा शफल करते हुए, बैट का पूरा स्विंग, शानदार छक्का। अब ओवर द विकेट से इस बार स्विच हिट, टाइमिंग गजब की है। देखना होगा क्या नतीजा है। सभी की निगाहें अब अंपायर की तरफ। क्या ये बाउंड्री है या फिर क्या डिक्लेयर जोन में चली गई है? विल हैव टू वेट एंड वॉच।
दोनों अंपायर्स एक दूसरे से चर्चा करते हुए, अजित पुत्रन और अभिजीत सावंत। पुत्रन पूछ रहे हैं अपने पार्टनर से कि आपने क्या देखा, कहा गई है गेंद, और अब ये इशारा 6 रन। हरिओम शाहपुर टीम का पलड़ा भारी होता हुआ। जी हाँ, ये मैच पूरी तरह से अब झुक चुका है हरिओम शाहपुर के पक्ष में। केवल 1 रन दूर है जीत से, स्कोर्स लेवल हो चुके हैं। पहले 3 ओवर्स में गेंदबाज पूरी तरह से हावी थे। आर्यन का जबरदस्त स्पेल, लेकिन उनका स्पेल समाप्त होने के बाद बल्लेबाज हावी रहे हैं। ओ पीछे निकल गई है डिक्लेयर जोन में, और इसके साथ ही मैच फिनिश। लेग बाइज का इशारा अंपायर द्वारा। हरिओम शाहपुर की एक और बेहतरीन जीत, लगातार दूसरा मुकाबला जीता है। गजब का खेल पेश किया है, और खास तौर पर जो गेंदबाजी हमने देखी है काबिले तारीफ दोनों मैचेस में। इस मैच में बल्लेबाजी में शुरुआत उतनी अच्छी नहीं थी, लेकिन दोनों ऑल इंडिया आइकॉन प्लेयर्स के बीच में एक जबरदस्त पार्टनरशिप, जिसके चलते 8 विकेटों से यह मुकाबला जीत लिया है हरिओम शाहपुर टीम ने। ये रही मैच समरी। राज्य बॉयज की बल्लेबाजी कुछ खास नहीं रही। किशोर ने 15 बनाए थे, 9 रन नाबाद वासुदेव के, लेकिन धीमी पारी थी।